नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल आहेत. 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री पटेल यांच्याशी संवाद साधून गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रती नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती आहे आणि राज्याच्या राजकीय पटलावर आपण गोपीनाथ मुंडे साहेबांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर नेमकी काय भावना आहे सर? 12 डिसेंबर 2 दिवसावर आलेला आहे आणि आपल्या नेत्यांची जयंती आहे, तर तुमच्या याप्रती नेमक्या काय भावना आहेत? 12 डिसेंबर नमस्कार. 12 डिसेंबर माझ्या दृष्टीनं काहीतरी एक वेगळी भावना तयार झालेली आहे 12 डिसेंबरच्या संदर्भामध्ये. 12 डिसेंबर दोन अर्थानं मी घेतो. एकतर 12 डिसेंबरला माननीय मुंडे साहेबाची जयंती आहे आणि योगायोग बघा की शरद जोशी साहेबाची ही पुण्यतिथी पण आहे. मला खऱ्या अर्थानं दोन नेत्यांनी घडवलं. म्हणजे मला माझे पहिले नेते शरद जोशी, ज्यांनी मला शेतीचं अर्थशास्त्र शिकवलं आणि विचार करण्याची एक पद्धत दिली, आमचा चष्म्याची काच साफ करून दिली विचार करण्यासाठी आणि तर्कशुद्धता कशी असली पाहिजे हे शिकवलं. त्यांची पुण्यतिथी 12 डिसेंबर. आणि त्यांच्यानंतर मग शरद जोशींनी मला स्वतः मी काही भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला नाही. शरद जोशींनी मला गुरुदक्षिणा म्हणून ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजी या दोघांनी त्या काळामध्ये मुस्लिम नेत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा असं त्यावेळेसचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण बंगारू यांनी जाहीर केलं होतं. आणि त्या काळामध्ये माझा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये माननीय शरद जोशी साहेबाच्या सांगण्यावरून झालं. आणि मग मला माहिती नाही पण सांगितलं असं जातं की ज्यावेळेस अटलजींनी आणि अडवाणीजींनी गोपीनाथ मुंडेजींना सांगितलं, गोपीनाथ मुंडेंनी म्हणजे ह्या सगळ्यांनी सांगितलं शरद जोशींना की तुम्ही आजपर्यंत खूप आंदोलनं केलात आणि आंदोलनामधून तुमचे काही प्रश्न सुटलेले नाहीत. आत्ता अटलजीने असं सांगितलं की मी आता पंतप्रधान आहे आणि मला तुमचे शेतीचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर तुम्ही आमच्यासोबत या. आणि मग त्यांनी शरद जोशींना दिल्लीमध्ये टास्क फोर्स बनवलं. त्या टास्क फोर्सचं अध्यक्ष केलं. ते केल्यानंतर प्रमोद महाजन साहेब आणि मुंडे साहेब या दोघांना शरद जोशींनी विचारलं की तुम्ही मला एवढं मोठं पद दिलं आहे, कॅबिनेटचा दर्जा दिला आहे, आता मी काय देऊ तुम्हाला? तर त्या दोघांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पाशा पटेलला आम्हाला द्या. असं त्यांनी सांगितल्यानंतर ह्या चौघांनी सांगितलं आहे आणि मग तुम्हाला पाशा पटेलला आम्हाला द्यावं लागेल असं शरद जोशींना ज्यावेळेस निरोप दिला गेला त्यावेळेस शरद जोशींनी मला सांगितलं की तुला भारतीय जनता पक्षामध्ये जायचं आहे. मी म्हटलं की बाबा मला शेतकरी संघटना सोडायची नाही, मला दुसरीकडे कुठं जायचं नाही. त्याच्या आधी पण मला आदरणीय मुंडे साहेबांनी युतीचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस मला स्वतः त्यांनी सांगितलं होतं की मी तुला विधान परिषदेवर घेतो, मंत्री करतो, तू आमच्याकडे ये. त्यावेळेस मला व्यक्तिगतरित्या निरोप दिला होता. आणि मग ते निरोप मला देण्यासाठी आत्ता माजी आमदार श्रीकांत जोशी आहेत संभाजीनगरचे, त्यांनी स्वतः येऊन मला निरोप दिला होता की असं असं मुंडे साहेबाचं तुम्हाला हे निरोप आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं की शरद जोशीने आम्हाला शिकवलं होतं दारिद्र्य आमचं वैभव आहे आणि आम्हाला हे सोडायचं नाही.
का तर शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि मग आम्ही हे काही हे मार्ग सोडणार नाही आणि तुमचा मार्ग काही धरणार नाही असं मला व्यक्तिगत सांगितल्या वेळेस मी ते निरोप दिला होता. परंतु ज्यावेळेस शरद जोशींनीच मला सांगितलं, शरद जोशींनं सुद्धा सांगितलं की मी काही शेतकरी आंदोलन सोडणार नाही. परंतु योगायोग असं की आम्ही एकदा आता हे ज्यावेळेस सुरू होतं की मी जावं का न जावं, जावं का न जावं, त्यावेळेस मी आणि जोशी साहेब आम्ही तिरुपतीला गेलो होतो आणि तिरुपतीला व्यंकटेश्वराच्या दर्शनाला ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर शरद जोशींनी मला सांगितलं की मला गुरुदक्षिणा पाहिजे तुझ्याकडून. त्यामुळे काय पाहिजे, तर तुला भाजपमध्ये जायचं आहे. म्हणलं गुरुदक्षिणा म्हणत असेल तर मी काही पण करायला तयार आहे. मी म्हणलं जातो. आणि मग मी त्या दिवशी निर्णय केला आणि मग मला हिने सांगितलं, शरद जोशीने सांगितलं की तू आता मुंबईला जा आणि मुंबईला जाऊन गोपीनाथरावांना निरोप दे की मी आलोय आणि शरद जोशीने मला सांगितलेलं आहे आणि मी प्रवेश करणार आहे भारतीय जनता पक्षामध्ये असं म्हणले. आणि मग मी तिरुपतीहून सरळ मुंबईला आलो. माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं, सर मी पाशा पटेल आणि मला भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहे असं मला कळलं आहे, खरं का काय? ते म्हणले हो, तू भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहे नंबर 1 आणि तुला प्रदेशाचं उपाध्यक्ष मी पहिल्याच दिवशी करणार आहे. पण मी त्यांना सांगितलं की बाबा जरी तुम्ही मला उपाध्यक्ष करणार असाल आणि मला जरी भारतीय जनता पक्षामध्ये घेणार असाल तर माझी पण एक अट आहे. ती अट म्हणजे मी छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला काढणार नाही आणि बिल्ला ठेवून तुम्ही घेणार आहे का असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हटले मला प्रमोद महाजनांना विचारावं लागेल, 2 दिवस दे. आणि मग मी 2 दिवस मुंबईतच थांबलो आणि तिसऱ्या दिवशी मला मुंडे साहेबांनी सांगितले की तुला बिल्ल्यासकट स्वीकारायचं आमचं ठरलेलं आहे. आणि मग शेतकरी संघटनेच्या बिल्ल्यासकट माझा प्रवेश मुंबईमध्ये झाला आणि त्या दिवशी पहिल्याच दिवशी मी प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली. आणि मग अशा पद्धतीने मी गोपीनाथ मुंडे साहेबाबरोबर जुडलो आणि जुडल्यानंतर सुरुवातीला म्हणजे आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये तर गेलो आणि मुंडे साहेबामुळे गेलो. मग आता मुंडे साहेबाच्या बरोबरच काम करायचं आहे आणि मग आम्ही त्यांना कामाला सुरुवात केली. जिथं कुठं सभा मेळावे असतील ते मला बोलवायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर एक प्रसंग घडला. एकदा त्यांनी सांगितलं की परभणीला आपणाला 11 वाजता सभा आहे, तुम्ही 9 वाजेपर्यंत परळीला या. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मी लातूरून निघालो आणि मग माझी गाडी खराब झाली आणि मला परळीलाच जायला 11 वाजले. नवीन होतो आणि मग ते गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रीय नेता आहे आणि तुमच्यासाठी मी 2-2 तास वाट पाहू का, ही पद्धत आहे का तुमची, असे त्यांनी मला जरा कडक शब्दामध्ये सांगितलं. परंतु मी त्यांना सांगितलं की सर माझी गाडी 25 वर्षापूर्वीची जुनी आहे आणि म्हणून ती खराब झाली रस्त्यात आणि ती मला दुरुस्त करण्यामध्ये वेळ लागला. आणि हे ऐकल्यानंतर म्हणजे नेता कसा असावा, मी तर नवीन होतो, नेता कसा असावा, तर त्यांनी परत अर्धा तास 1 तास लेट केलं. मी 2 तास उशिरा जाऊन पुन्हा 1 तास अर्धा तास लेट केला. नाही लेट केला. आणि ते लेट करण्याचं कारण काय, तर त्यांनी बँकेत फोन करून सांगितलं की पाशा पटेलच्या नावाने 14 लाख रुपयाची डीडी करून आणा. अरे बापरे. हां. आणि मग मला त्याच दिवशी आणि लगेच मला 1 तासामध्ये 14 लाख रुपयाची डीडी त्यांनी हातात दिली आणि सांगितलं की जाऊन टाटा सफारी घ्यायची नवीन. आणि मग आता ह्याच्यानंतर तुम्ही एवढे लहान नाही, तुम्ही फार मोठे नेते आहात आणि असं रस्त्यावर बसायचं नाही. आणि मग त्याने सांगितलं मला की आता ह्याच्यानंतर 2 वर्षाला तुम्हाला गाडी बदलावी लागेल आणि 2 वर्षाला तुम्हाला डीडी मिळेल. माझ्या आयुष्यामध्ये 6 गाड्या माननीय मुंडे साहेबांनी दर 2 वर्षाला एक गाडी, मला सांगावं लागायचं नाही, मला डीडी मिळायचा आणि मी नवीन गाडी घ्यायचं. अशा पद्धतीनं त्यांनी मला भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांनी माझा सन्मान केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे आपणाला प्रेम दिलं ते बापाचं प्रेम दिलं,
भावाचं प्रेम दिलं, मित्राचं प्रेम दिलं, कार्यकर्त्याचं प्रेम दिलं, सहकार्याचं प्रेम दिलं. आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये रुळलोच नाही, तर मुंडे साहेबामुळं त्यांच्या संघर्ष यात्रेमध्ये त्यांच्यासोबत मी राहत होतो. आणि घोषणा देण्यापासून ते प्रास्ताविक करण्यापर्यंत, ते बाकी सगळ्या व्यवस्था बघण्यापर्यंत मी हे करत होतो, काम करत होतो. आणि अशा पद्धतीनं मला की शरद जोशीनंतर मी आता इथं काय होईल असं मला वाटत होतं. परंतु मला जी उंची मिळाली, जे प्रेम मिळालं, जे सहकार्य मिळालं, ते सगळं माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे. मुंडे साहेबांचा नेमका कोणता गुण तुम्हाला भावला, काय सांगाल तुम्ही आम्हाला? मुंडे साहेबामध्ये अनेक गुण होती बघा. खरं तर मी तुम्हाला 1-2-3 गोष्टी सांगतो. हां. की पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला विचारलं की राहतंय कुठं? मी म्हणलो भाड्याच्या घरात, लातूरला. हां. ते म्हणजे एवढा मोठा नेता आहे आणि भाड्याच्या घरात? ते म्हणले असं नसते म्हणले, तुम्ही एक काम करा म्हणले की कार्यकर्त्याचं कसं असतं म्हणले की सायकल खराब झाली की ते आपण सायकल नवीन आणली की आपण स्वयंपाकघरात ठेवतो आणि तिचं काम संपलं की ती उकंड्यावर टाकतो. कार्यकर्त्याचं पण असंच असतंय की तुमचा घसा जोपर्यंत चालू आहे, तुमचं शरीर जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत तुम्हाला लोक विचारतात. आणि मग घसा संपला की मग तुम्हाला लोक कोण नमस्कार सुद्धा करत नाही. आणि म्हणून तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि मग या त्यांच्या म्हणण्यामुळं मी म्हटलं आपणाला बी काहीतरी खरंच असलं पाहिजे. आणि म्हणून मी कामाला सुरुवात केली आणि पहिलं मी लांब जाण्याला पेट्रोल पंप टाकलो. सुरुवात केली मी लांब जाण्याला पेट्रोल पंप टाकलो, कासार शिरसीला पेट्रोल पंप टाकलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा काहीतरी 2 पैसे कमवायला पाहिजे आणि आपणाला सुद्धा पैसे लागतात असं वाटल्यामुळं मी हे सगळं करत असताना थोडं त्यांची मदत घेऊन मी या व्यवहारसुद्धा करायला मी शिकलो. एवढंच नाही तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो मी की नेत्याचं कार्यकर्त्याकडे लक्ष कसं असावं. तर माझा मुलगा, माझ्या मुलाने सांगितले की मला लंडनला जायचं आहे LLM करायला. मग मी म्हणलं लंडनला जायचं LLM करायला? आणि त्याने सांगितलं की लंडनला जाण्यासाठी व्हाईट मनी लागतंय. बरोबर. आणि मग एवढे व्हाईट मनी आता 5 लाख रुपये भरायला आणायची कुठून? आपल्याकडं तर एवढं उत्पन्न नाही. मी साहेबाला सांगितलं की सर माझा मुलगा लंडनला जातो म्हणलेला आहे आणि त्याला सगळे व्हाईट मनी लागतात, मग काय करायचं? तर काय करावं मुंडे साहेबांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं, अरे लोकाची पोरं तर काहीच्या काही वाटोळे म्हणजे वाईट धंदे करतात म्हटले, परंतु आपली मुलं जर समजा शिकायला जातो म्हणत असतील तर सगळा खर्च मी करतो, तुम्ही काळजी करू नका म्हटले. आणि मग व्हाईट मनीचा जो प्रश्न आहे तो आपण असं सोडवत म्हणले की मी खासदार झाल्यापासून 1ही रुपया लोकसभेमधून उचललेला नाही. माझे सगळे पैसे लोकसभेमध्ये जमा आहेत माझ्या पगारीचे. हां. आणि ते पैसे आपण काढूत आणि मुलाला आपण लंडनला पाठवत. तुम्ही फक्त एक काम करा, तुमच्या मुलाला लातूरून तुम्ही दिल्लीपर्यंत पाठवा, बाकीचं मी सगळं करतो. आणि मग मी माझ्या मुलाला ह्याला पाठवलो, दिल्लीला पाठवलो. तर दिल्लीला विमानतळापासून घरी जायला मुंडे साहेबांनी 27 फोन केले होते माझ्या मुलाला, कुठपर्यंत आला. हे विश्वास बसत नाही ऐकल्यानंतर. नाही ना, मग हे तर कमाल सांगतो तुम्हाला मी की त्यांनी म्हणजे विमानतळापासून त्यांच्यापर्यंत पोहोचायला 27 फोन केले होते. माझ्या मुलांनी सांगितले 27 फोन आले पप्पा साहेबाचे म्हणून. आणि मग साहेब जिथं थांबले होते तिथं माझा मुलगा गेला, फ्रेश झाला आणि त्या मुलाला स्वतः लोकसभेमध्ये घेऊन गेले आणि तिथल्या बँकेतून त्यांनी DD काढून दिला लंडनचा. म्हणजे हे जर बघितलं तर म्हणजे
काय नेत्याबद्दल काय समजायचं, एका बाजूला तुम्ही स्टँड व्हा, तुमच्या मुलाबाळाला शिकवा, हे सगळं जे ममत्वपणाचं जे भाव आहे ते सगळे भाव मी त्यांच्याकडे बघितले. मुंडे साहेबांनी तुम्हाला एवढं का प्रेम दिलं, काय कारण त्याच्या मागचं, असं काय बघितलं तुमच्यामध्ये मुंडे साहेबांनी? कारण तुम्ही आता सांगितलं की तुमच्या मुलासाठी 27 फोन, हा नॉट ए जोक. हा, हे बघा मुंडे साहेबांनी काय बघितलं होतं तर तुम्हाला एक गंमत सांगतो मी की मुंडे साहेब गृहमंत्री होते हां आणि मुंडे साहेब गृहमंत्री होते त्या काळामध्ये ते वीज मंत्री सुद्धा होते. बरोबर आहे. हां तर लातूरमध्ये लातूर तालुक्यामध्ये एका 33 सबस्टेशनच्या उद्घाटनाला मुंडे साहेब येणार होते गृहमंत्री, आणि त्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं थकबाकीमुळं वीज कनेक्शन तोडलं होतं. तर आम्ही घोषणा केली की एक ह्या बाजूला विजेचे कनेक्शन तोडलेले आणि दुसऱ्या बाजूला स्वतः गृहमंत्री आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या जखमेवर मीठ चोळू लागलेत आणि आम्ही काही ह्यांचं हेलिकॉप्टर उतरू देणार नाही. हां आणि त्यावेळेस मी जे आंदोलन उभं केलं होतं अभूतपूर्व, म्हणजे मुंडे साहेबांना येता आलं नाही एवढं आम्ही मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि ते मुंडे साहेबांना परत जावं लागलं होतं. आणि मग अशी सगळी जी आंदोलनं होती काय, ही आंदोलनं बघितल्यानंतर किंवा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी की ज्यावेळेस मुंडे साहेब गृहमंत्री होते त्यावेळेस आणखीन एक आंदोलन उभं केलं होतं आम्ही, ते म्हणजे झोनबंदीचा. की म्हणजे पहिलं कसं होतं साखर कारखानदारीमध्ये की एका कारखान्याचं ऊस दुसऱ्या कारखान्याला दिलं जात नव्हतं. प्रत्येक 100 गावात एक कारखाना आणि त्या कारखान्याच्या 100 गावाचा मालक ते चेअरमन. एखाद्यानं जर समजा सभेमध्ये येऊन उठून प्रश्न विचारला चेअरमनला, तर चेअरमन त्याचं नाव लिहून घ्यायचं आणि त्याचं 3-3 वर्ष ऊस घेऊन जायचं नाही आणि उभं ऊस वाळून टाकायचं. ही झोनबंदी होती आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय होत होता. एवढा मोठा अन्याय काँग्रेसवाले करायचे आणि लोक त्याच्यामुळं परेशान होते. आणि मग ज्यावेळेस मुंडेसाहेब गृहमंत्री झाले त्यावेळेस शरद जोशींनी याच्यासाठी उपोषण सुरू केलं संभाजीनगरमध्ये, त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये. आणि पहिला नेता की गोपीनाथ मुंडे, की गोपीनाथ मुंडे च्या आधी जेवढे काही आंदोलनं व्हायची त्या आंदोलनामध्ये आंदोलन उभं केल्यानंतर काय व्हायचं तर सरकार आंदोलन मोडून काढायचं. म्हणजे एकतर लाठी हल्ला करायचं, जेलमध्ये तर टाकायचं नाही तर दवाखान्यात तर टाकायचं, पळवून लावायचं. परंतु स्वतः मुंडे साहेब जेव्हा हे झाले उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी शरद जोशी उपोषणाला बसले होते संभाजीनगरला आणि मुंडे साहेब आंदोलन सुरू झाल्यानंतर शरद जोशींना येऊन भेटले की तुमच्या मागण्या काय काय आहेत. आणि मग त्या सगळ्या मागण्या सांगितल्यानंतर त्यावेळेस 2 मागण्या होत्या आमच्या. एक झोनबंदी उठवा आणि दुसरं म्हणजे कापसाच्या भागामध्ये ग्रेडिंगची पद्धत होती. 1, 2, 3 नमुन्याचे ग्रेडिंग होते आणि मग सगळे ग्रेडर शेतकऱ्याचं कापूस 3 दाखवायचे आणि मग शेतकरी मेटाकुटीला आला नका साहेब अन्याय करू तर काय देतो सांग म्हणायचे. आणि ग्रेडिंगमध्ये पैसे कमवायचे ग्रेडर सगळे. तर ती ग्रेडिंगची सिस्टम संपवून टाका आणि झोनबंदी उठवा अशा मागणीसाठी. आणि त्याही वेळेस मुंडे साहेबांनी माझं काम जवळून बघितलं होतं, आंदोलन जवळून बघितलं होतं. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास त्या काळामध्ये 9 बसेस जाळल्या गेल्या होत्या. तर हे सगळं शेतकऱ्यासाठी आम्ही जे करत होतो तर हे सगळं बघितल्यानंतर मुंडे साहेबांच्या मनात आपल्याविषयी एक चांगली भावना होती. आणि म्हणून 5 वर्ष प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांनी शरद जोशीला न सांगता मला 5 वर्ष प्रयत्न केले की मी त्यांच्याबरोबर यावं. मी काही त्यांच्यासोबत गेलो नाही, परंतु शरद जोशी साहेबांना जे टास्क फोर्स करून त्यांचा कॅबिनेट दिला आणि त्यांच्या माध्यमातून
मला त्याने भारतीय जनता पक्षामध्ये याला भाग पाडलं. आणि मग आपण जे प्रामाणिकपणे शेतकऱ्यासाठी जे कष्ट करतो, ज्या पद्धतीनं बोलतो, व्यासपीठ गाजवतो, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. आणि म्हणून त्यांनी फक्त माझीच मागणी शरद जोशी साहेबाकडे केली होती. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी जेव्हा त्यांच्याबरोबर गेलो तर तुम्हाला सांगतो मी की मी कायम त्यांच्या गाडीत राहायचो, कायम. कायम. मग काही लोकांना प्रश्न पडायचा की पाशा पटेल ह्यांना का लागतो. तर त्यांच्या घरच्यांनी एकदा असं विचारलं, असं मला कळलं की पाशा पटेल कायम का लागतो तुम्हाला गाडीमध्ये. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की पाशा पटेल एक असा माणूस आहे की गाडीत बसल्यानंतर कुठल्या बदलीची चर्चा करत नाही, कुठल्या व्यवहाराची चर्चा करत नाही. त्यावेळेस फक्त एकच की गोपीनाथ मुंडेंनी काय करावं, गोपीनाथ मुंडेंनी कसं करावं आणि आपण सगळ्यांनी काय केलं तर काय होईल, अशा सगळ्या चर्चा तो करत असतो. आणि मग गाडीत बसून अशी सगळी वैचारिक देवाणघेवाण करणारा कार्यकर्ता मला सापडलेला आहे असं त्यांना वाटायचं. आणि म्हणून मी ते सोबत मी त्यांचे राहू लागलो. आणि तुम्हाला एक प्रसंग सांगतो मी एकदा की माझ्यासाठी ते कोणालाही गाडीतून उतरवायचे. अरे बापरे. हां, एकदा तर एक प्रसंग असा आहे की आता माजी अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, हां. डॉक्टर भागवत कराड हे एकदा आम्ही संभाजीनगरमध्ये होतो आणि भागवत कराड गाडीत होते आणि मी दिसल्यानंतर गाडी त्याने थांबवली आणि कराडला त्याने उतरवलं आणि मला बसवलं. तर भागवत कराड साहेबाचं म्हणणं काय होतं की माझ्या सासऱ्याजवळ राहून मुंडे साहेब शिकलेले आहेत. हां. नंबर एक, हां. मी गोपीनाथ मुंडेच्या जातीचा आहे, मी त्यांचा सोयरा आहे. नाराज झाले फारच. हां, तरी सुद्धा मला ह्याने उतरवले. याचा अर्थ काय? याचा अर्थ की साहेबांना म्हणजे भागवत कराड स्वतः सांगितले की मला त्याचा राग आला नाही. बाकीचे लोक राग करायचे परंतु भागवत कराड राग केला नाही. का तर भागवत कराडने सांगितले की माझ्या नेत्याला जर पाशा पटेलमध्ये काही गोष्टी जर दिसत असतील तर मग मी राग करायचं काही कारणच नाही. आणि माझ्यावर काही गोपीनाथ मुंडे काही अन्याय करत नाहीत. फक्त आता त्यांना जर पाशा पटेल गाडीत राहावं असं वाटत असेल तर मी आग्रह का करावा. आणि शेवटी गोपीनाथ मुंडे साहेबांचं म्हणणं काय होतं की मी सर्व जातीचा नेता आहे आणि मग तर कराड केदरे जर फक्त गाडीत घेऊन जर हिंडलं ते माझ्यासोबत आले तर मी थोडंच सगळ्या जातीचा नेता होणार आहे. म्हणून माझ्याकडे सर्व जातीचे सर्व धर्माचे कार्यकर्ते असले पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता. आणि म्हणून ते माझ्यासारखे कित्येक कार्यकर्त्यांना सर्व जाती धर्माच्या आपल्या गाडीमध्ये ठेवायचे आणि त्यांच्यावर चर्चा करायची. हे त्यांचं मोठेपण होतं. सर, तुम्हाला राजकारणामध्ये जे काही आज यश मिळालं आहे, आज तुमचं जे काही नाव आहे किंवा तुमचं जे काही राजकीय पटलावर जे काही दबदबा आहे, हे पूर्णपणे मुंडे साहेबांमुळे आहे असं म्हणतात. काय वस्तुस्थिती नेमकं? प्रश्नच नाही. मला शेतकरी संघटनेमध्ये एक जे नाव आणि उंची मिळाली होती, शेती प्रश्नाची मांडण्याची हातोटी माझी जी होती ते सगळं मला शरद जोशीने शिकवलं होतं. आणि त्याच्यानंतर मी शेतकरी संघटनेतला चळवळीतला एक कार्यकर्ता, परंतु मला राजकीय म्हणजे चळवळीतले नेते हे राजकारणामध्ये यशस्वी होतात असं नाही. आणि मग माझ्यासारखे हजारो शेतकरी संघटनेतले कार्यकर्ते होते. माझ्यासारखा त्यांना न्याय मिळू शकला नाही का तर त्यांना गोपीनाथ मुंडे सारखा नेता मिळाला. बरोबर. शरद जोशी बरोबर जे हजारो कार्यकर्ते होते, माझ्यापेक्षा सुद्धा मोठ्या उंचीची माणसं होती, परंतु ते सरपंच पदावर पर्यंतच गेले. बरेच माणसं सरपंच पदावर पर्यंतच गेले, जास्तीत जास्त जिल्हा परिषद पर्यंत गेले. ऐकलं का? परंतु त्यांचं राजकीय भविष्य फार मोठं झालं नाही. पण मला एक परीस सापडलं मुंडे साहेबांमुळं. आणि मग मला आज जे काही नाव मिळाले राजकीय नाव जे मिळालं किंवा आता आपण जिथं बसलो इथं फार मोठी संस्था आहे, 100 एकरमध्ये संस्था आहे. ही सगळी जमीन माननीय मुंडे साहेबांनी घेऊन दिलेली आहे. पूर्ण जमीन मुंडे साहेबांनी घेऊन दिलेली आहे.
नुसतं जमीन घेऊन दिली नाही, तर आता तिथे 1,00,000 स्क्वेअर फीट जी बिल्डिंग आहे, जी व्हाईट हाऊस सारखी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग सुद्धा जी बांधून दिली ती PA इनामदार साहेब आणि मुस्लिम बँकेने. आणि मग हे सुद्धा काय झालं, ते मुंडे साहेबाच्या सांगण्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे PA इनामदार साहेबाची आणि माननीय गोपीनाथ मुंडे साहेबाची मैत्री झाली. मैत्री कशी झाली की मी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये मोठं काम सुरू केलं, त्यावेळेस मला एके दिवशी PA इनामदार साहेबांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आत्ता मुस्लिम नेते मोमिनपुरा आणि काजीपुरा ह्याच्या बाहेर जात नाहीत, किंवा त्याच्या बाहेर कोणाला बोलव समाजामध्ये आता मुस्लिम नेता म्हणले की त्याच्या गल्लीतच नेता चौकडीमध्ये का हा, तो बाहेरच निघत नाही. आणि मग PA इनामदार मोठे शिक्षण क्षेत्रातले सम्राट आणि मुस्लिम बुद्धिजीवीमध्ये जे 4-5 नावं जर देशामध्ये निघत असतील तर त्याच्यामध्ये PA इनामदार साहेब आहेत. आता PA इनामदार युनिव्हर्सिटी आहे पुण्यामध्ये, 28 एकरमध्ये आझम कॅम्पसमध्ये त्यांचं शैक्षणिक संकुल आहे आणि KG ते PG तिथे शिक्षण दिलं जातं. जवळपास 28,000 मुलं शिकतात. अशी संस्था आणि अशा संस्थेच्या प्रमुखाने मला बोलून सांगितलं की तुझं कौतुक आहे, म्हणले की मुस्लिम समाजामध्ये जन्मलेला एक माणूस आपल्या मोहल्ला नाही तर सगळ्या हिंदू धर्मातल्या शेतकऱ्याच्या मनावर राज्य करतो आणि शेतकरी तुला डोक्यावर घेऊन नाचतात. एवढं काय तुझ्यात हे आहे आणि मग तू आमच्यासोबत जुडलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मी म्हणलो बाबा मी जे काम करतो ते कामामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि मग तर ते म्हणले तुम्हाला मुंडे साहेबांनी एवढं मोठं जे हे दिलेलं आहे, संधी दिलेली आहे की आम्हाला सुद्धा मुंडे साहेबांना या विषयामध्ये भेटू वाटतं, बोलू वाटतं. ते म्हणले एक काम करा, म्हणले की काही करून एकदा मुंडे साहेबाला आमच्या घरी जेवायला घेऊन या. मी म्हणलं हो. तर मग मी मुंडे साहेबांना विनंती केली की सर की असलं मुस्लिम बुद्धिजीवी पूर्ण देशात ज्यांना 2-4 लोकांच्या नावामध्ये ज्याची यादी आहे असा माणूस सुद्धा तुमच्या माझ्या ह्या सगळ्या गोष्टीकडे बघून की तुम्हाला जेवायला निमंत्रण द्यायला सांगितलंय आणि संस्थेला भेट द्यायला सांगितलंय. मुंडे साहेब म्हणले एकदा नाही आपण 2-4 वेळेस जाऊ. आणि मग ते दोघंही एकत्र गेल्यानंतर काय झालं तर तुम्हाला सांगतो, या दोघांच्या मैत्रीमुळे एक चमत्कार झाला. ते चमत्कार काय झाला की PA इनामदारांनी सांगितलं की साहेब तुमच्याकडे हिरा माणूस आहे आणि ह्याला नुसतं चळवळीत न ठेवता याला दुसरं काहीतरी एक काम द्यावं असं मला वाटतं. त्यामुळे काय तर याला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायची आपण संधी देऊत. आणि खरं तर मुस्लिम लोक फार या क्षेत्रामध्ये नाहीत, तर यानं एक चांगली आपल्या कम्युनिटीसाठी शेतकरी समाजासाठी एक चांगलं काहीतरी शैक्षणिक संकुल उभं करावं असं मला वाटतं. आणि तुम्ही काहीतरी ह्याला करा आणि याच्या माध्यमातून आपण एक शैक्षणिक संस्था मोठी उभी करूत असं PA इनामदारांनी सांगितलं. मुंडे साहेब सांगितले की मी जागा घेऊन देतो, तुम्ही त्याला बिल्डिंग बांधून द्या. आणि मग मुंडे साहेबांनी मला जागा घेऊन दिली आणि इनामदार साहेबांनी एवढी मोठी बिल्डिंग बांधून दिली. आणि ते शेख साहेब त्याचे आर्किटेक्ट आहेत त्या बिल्डिंगचे. आणि ती बिल्डिंग आता जी झालेली आहे तर तुम्ही माझी बिल्डिंग बघितली असेल की 6 फूट घेऱ्याचं 36 फूट उंचीचे 4 पिलर आहेत. आणि मग मला लोक येऊन म्हणतात की एवढ्या खेड्यामध्ये एवढ्या जंगलामध्ये लक्ष दे फार. आम्ही पण आता चर्चा केलो किती छान दिसायला म्हणलं हाईट. हा, तर 36 फूट आहे आणि त्याच्यावर ते टावर आहे 25 फूट. तर हे तर विद्यापीठासारखंच दिसतंय म्हणले. आणि मग हे झालं कसं तर आमचे जे शेख साहेब आहेत ते आर्किटेक्ट, त्याची फीस सुद्धा मुंडे साहेबांनी दिली. आणि आमचे जे स्टील डिझायनर आहेत ते करकरे साहेबाचे मोठे भाऊ, ते शहीद करकरे साहेब, त्यांचे मोठे भाऊ आमचे डिझायनर आहेत. आणि मग ह्या दोघांनी मिळून शेख साहेबांनी आणि करकरे साहेबांनी मिळून हे सगळी बिल्डिंग बनवलेली आहे. आणि दोघांनी तर कितीतरी वेळेस भेट दिलेली आहे. आणि मग ह्याच्या मागचे मी त्या शेख साहेबांना सांगितले की एवढी असली भव्य बिल्डिंग कसं काय तुम्हाला नकाशा बांधून द्यावं लागलं. ते म्हणले मी ह्याच्यावर होतो अमेरिकेमध्ये, तिथून मी आलो की आल्या मला इनामदार साहेबांनी तुमच्याकडे पाठवलं. आणि माझ्या डोळ्यात ते व्हाईट हाऊस होतं आणि ते व्हाईट हाऊसची प्रतिकृती मी इथं करून दिलो. आणि आज
लातूर जिल्ह्यामध्ये एवढी भव्य, मराठवाड्यामध्ये एवढी भव्य बिल्डिंग नसेल, एवढी मोठी भव्य बिल्डिंग ही झाली, ही फक्त झाली मुंडे साहेबाच्या PA नामदारच्या कानावर घातल्यामुळं. आणि मग हिने जमीन दिली आणि त्यांनी बिल्डिंग बांधून दिली. अशा पद्धतीनं ही इथलं शैक्षणिक संकुल तयार झालेलं आहे. एक नेता म्हणून मुंडे साहेबांमध्ये काय वेगळेपण पाहता आपण? नेता म्हणून मुंडे साहेबामध्ये की मुंडे साहेबाच्या घरी एक मजबूर माणूस जर कोण गेला, ते कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जिल्ह्याचा असो, कुठल्याही तालुक्याचा असो, तो जर अपेक्षेनं मुंडे साहेबाकडे जर गेला तर रिकामी हातानं कधी ते परत आला नाही. म्हणजे दुपारी 1-2 वाजेपर्यंत साहेबाकडं सगळ्या महाराष्ट्रातले लोक तक्रारी घेऊन, आपल्या समस्या घेऊन, आपले प्रश्न घेऊन भेटायला यायचे. आणि दुपारी 4च्या नंतर जे यायचे ते त्यांना त्यांच्या कोणाच्या मुलीचं ढवळ घेऊन थांबलेलं आहे, कोणाचं लग्न थांबलेलं आहे, कोणाचं अजून काही थांबलेलं आहे, काही असो अडचणीमध्ये, त्या अडचणीमध्ये मदत करणारा नेता गोपीनाथ मुंडे आणि सगळ्या प्रश्नासाठी धावून जाणारा गोपीनाथ मुंडे. तुम्हाला गंमत सांगतो मी, छत्रपती उदयनराजे असो का मोहिते पाटील असो का बीड जिल्ह्यातले सगळे जुने नेते असो, सगळे जे मराठा समाजातले मोठमोठे घराणे जे आता घरी बसले होते, त्या सगळ्यांना पुन्हा राजकारणामध्ये आणून सक्रिय केलं. आपले राजू शेट्टी असो की सदा खोत असो की महादेव जानकर असो, या सगळ्यांना ताकद द्यायची. म्हणजे शेतकरी आंदोलनातलं मी असो का राजू शेट्टी असो का सदा खोत असो का आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी मांडणारं महादेव जानकर असो, अशा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना त्यांनी जवळ घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायचं काम केलं. आणि सत्ता आणण्यासाठी जी समीकरणं करायची, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घ्यायचं आणि समाजाच्या प्रश्नासाठी उडी मारायची. मी तर तुम्हाला सांगतो की एकदा स्वतः मुंडे साहेब, बघा मुंडे साहेबाचं कसं आहे की ऊसतोड कामगारापासून ते 18 साखर कारखाने चालवण्यापर्यंत त्यांनी आपले कौशल्य दाखवलं होतं. 18 साखर कारखाने एकेकाळी मुंडे साहेबाच्या नेतृत्वामध्ये चालवत होती आणि वैद्यनाथ कारखाना देशात नंबर 1चा कारखाना झाला होता. एवढं म्हणजे ऊसाच्या प्रश्नासाठी आणि ऊसतोड कामगारासाठी लढणारा माणूस, ऊसतोड कामगाराचा नेता, ते लगेच साखर कारखान्याचा नेता झाला. आणि समाजातल्या सगळ्या प्रश्नासाठी लढणारा, म्हणजे शेतकऱ्याचे आर्थिक प्रश्न असो का 12 बलुतेदारापासून ते सगळ्या वेगवेगळ्या धनगर हाटकर ह्या सगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी असो, की या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देणारा माणूस असं कोण आहे का हो? की माझ्या दृष्टीनं तर कुठल्याही समाजाचा नेता, कुठल्याही समाजाचे प्रश्न असे नाहीत जे मुंडे साहेबांनी हाताळलेले नाहीत. तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी मुस्लिम समाजासाठी, मी काही मुस्लिम समाजासाठी कधी प्रयत्न केला नाही किंवा मी कुठल्या गोष्टीसाठी पहिलं कधी लढलेलं नाही. परंतु ज्यावेळेस सच्चर आंदोलन म्हणजे सच्चर समितीचा रिपोर्ट आला त्यावेळेस मुंडे साहेबांनी म्हटलं की पाशा पटेल, ज्या समाजामध्ये तुम्ही जन्माला आहे त्या समाजाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा लढलं पाहिजे. आणि काँग्रेसनी जर मुस्लिम समाजाला सगळ्या क्षेत्रामध्ये जर संपवला असेल तर हे लढा तुम्ही उभं केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि तुम्हाला गंमत सांगतो की मला त्या काळामध्ये हे आंदोलन उभं करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये समाजाला संघटित करण्यासाठी जी काही ताकद लागेल ती सगळी ताकद मुंडे साहेबांनी दिली. मी सच्चरचे 3 लाख पुस्तकं काढून पूर्ण देशभरामध्ये वाटलो. 3 लाख पुस्तकं काढून. म्हणजे ही जी हे जे एक वेगळेपण होतं
की तुम्ही आता ते माझ्या वडिलाचं तिथं तुम्ही हे बघा, बरोबर. माझ्या वडिलाचा आणि मुंडे साहेबाचा फोटो, की जेव्हा केव्हा मुंडे साहेब माझ्या घरी यायचे त्यावेळेस ते असं म्हणजे डोक्यावर दस्ती घालून माझ्या वडिलाला भेटायचे, की एवढं आदर करायचे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कसं आहे की आता माझ्या मुलाचं ह्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता कर्नाटकामध्ये. मुंडे साहेब मुंबईहून हेलिकॉप्टर घेऊन आले होते. काय म्हणता? हो ना. कुठं? ते हुचकनल्ली म्हणून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला कर्नाटकामध्ये. का तर ते मुंबईहून हेलिकॉप्टर घेऊन आले सोलापूरला. मुख्यमंत्री होते का? नाही 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 नाही, उपमुख्यमंत्रीपद गेल्यानंतर. आणि मग तिथं मुंबईहून सोलापूरला त्यांनी फ्युएल भरलं आणि पुन्हा ते ह्याला आले, म्हणजे त्या कर्नाटकातले एकदम हुमनाबाद तालुक्यामध्ये हुचकनल्ली नावाचं. मुंबई लग्नाच्या स्थळी आले डायरेक्ट हेलिकॉप्टर. पण तिथं उतरू शकले नाहीत. आता जागा ती नीट त्यांना हे झाले नाही, अक्षांश रेखांश काही तर चुकलं. आणि मग तिथून परत सोलापूरला जाऊन तिथं प्रेस घेतली की मी असं निघालो होतो, पण ते झालं नाही. आणि मग लग्नाच्या दिवशी पूर्ण वेळ माझ्या मुलाच्या लग्ना दिवशी लोदग्याच्या माळावर पूर्ण दिवसभर इथं उपस्थित होते. सर, आपण एक राज्यातील फरडे वक्ते म्हणा किंवा एक मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखता. आता मुंडे साहेबाची तरी वक्तृत्व शैली आहे, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? पण स्वतः एक राज्यातील फार नामांकित अशा प्रकारचे वक्ते आहात. मुंडे साहेबाच्या ह्याच्याबद्दल काय सांगाल नेमका? बघा, त्या काळामध्ये माझ्यानंतर भाषण करणं हे भल्याला जमत नव्हतं. म्हणजे मी कुठंपर्यंत गेलो होतो की एकदा शरद जोशींच्या सभेला 1,00,000 लोक उपस्थित होते आणि मी लोकसभेला उभे होतो. आणि मग एवढे लोक होते आणि मी बोललो, मग शरद जोशी बोलले. मी बोलल्यानंतर 50% लोक उठून गेले. शरद जोशी म्हणले की आज तू माझं खरा शिष्य आहेस, का तर गुरुचं पराभव शिष्याने करायचा असते. आणि मग लोकांना तुझ्या भाषणाची गरज होती म्हणून तुझं ऐकले निघून गेले म्हणले. अशा पद्धतीचा मी माझ्या कितीतरी स्टेजवर मला वन्स मोर झालं. तमाशात वन्स मोर होते, गाण्यात स्मरण होते, कव्वालीमध्ये वन्स मोर होते, पण भाषणात वन्स मोर माझ्या बऱ्याच वेळ झाला. असा मी वक्ता. परंतु माझ्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब बोलायचे, पण तो लोक उठून जायचे नाहीत. त्याचं कारण आहे की मुंडे साहेबला नस माहिती होती काय बोलावं ते. बरोबर आहे. मी घोषणा देण्यापासून ते त्यांच्या सभेमध्ये प्रास्ताविक करण्यापर्यंत आणि जवळपास बऱ्याच वेळेस माझ्यानंतरच ते भाषण करायचे. खऱ्या अर्थानं भाषण कला कशी आहे की मुख्य वक्त्याच्या अगोदरचा वक्ता जर चांगलं बोललं तर शेवटच्या वक्त्याला अजून आपलं भाषण चढवता येते. हे आमचं जे हे होतं, आमच्या दोघांचं जे जमलं होतं, तर त्याच्यामुळे 10 वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये मी बोलायचं आणि माझ्यानंतर मुंडे साहेब बोलायचे. अशा पद्धतीचं आमचं दोघांचं सूर जुळलेलं होतं. आणि त्याचं कारण की मुंडे साहेबाला जी नाळ, समाजाची जी नाळ होती, जी नस माहिती होती, त्याच्यामुळं हे सगळं व्हायचं. एकदा मुंबईमध्ये आम्ही लोकसभे 2014ची जी लोकसभेची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीनंतर आम्ही मुंबईमध्ये YB चव्हाणमध्ये मंत्रिमंडळ बनायच्या 4 दिवस आधी एक कार्यक्रम घेतला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये शेती अर्थशास्त्रावर काम करणाऱ्या काही पत्रकारांना, काही अधिकाऱ्यांना, काही नेत्यांना आम्ही पुरस्कार दिला होता मुंडे साहेबाच्या हस्ते. आमचं सगळ्या देशभरातल्या आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण शेती अर्थशास्त्रावर असला कार्यक्रम घ्यायचा आणि मुंडे साहेबाच्या हातानं पुरस्कार वितरण ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारला मेसेज असा जाईल की मुंडे साहेबाला कृषी मंत्री पद मिळेल. आमची सगळ्याची अशी इच्छा होती की मुंडे साहेब कृषी मंत्री जर झाले
तर आपले देशातले सगळ्याचे प्रश्न मिटतील. आणि म्हणून आम्ही असा कार्यक्रम घेतला आणि तिथं सगळी त्या कार्यक्रमात सगळी अर्थशास्त्राची भाषा होती. आणि मग आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला होता की आत्ता मुंडेसाहेब बोलतील काय. या सगळ्या म्हणजे देशातल्या सगळ्या म्हणजे अशा दिग्गज वक्त्यांच्या भाषणानंतर मुंडे साहेबाचा समारोप. पण तुम्हाला सांगतो मी की मला सुद्धा असा एक चमत्कार, त्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी भाषण अशा पद्धतीनं अशा उंचीनं चढवलं की आमचे सगळ्याचे आम्ही छोटे आणि मुंडेसाहेब असे मोठे देशभरातल्या नेत्यापेक्षा. त्याचं सगळ्यात मोठं कारण की ते अर्थशास्त्रावर बोललेले नाहीत, परंतु आम्ही लोक जे काम करतो ना, आम्ही जे काम केलं पुरस्कारामध्ये त्यांनी सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्या सगळ्याला उत्तर द्यायची जी शैली होती मुंडेसाहेबाची, आणि ती शैली समाज मन माहिती असल्याशिवाय असं होणं शक्य नाही. माणसाचं मन माहीत असलं पाहिजे आणि नस असली पाहिजे, नाडी माहिती असली पाहिजे, आणि समोरच्या माणसाला कधी काय द्यावं कधी काय बोलावं ह्याचं जे भान असतं ना, ते भान मुंडे साहेबामध्ये होतं. आणि म्हणून कोण किती बी तुर्रमखान जरी असला तर त्याच्यानंतर ते बरोबर फड गाजवायचे आणि सगळ्याचे वर मी आहे हे आपोआप दिसायचं. एवढं मोठं व्यक्तिमत्व ते होतं. का तर ते ऊसतोड कामगाराच्या घरापासून निघालेला माणूस राष्ट्रीय नेता झालेला माणूस होता. ते काही लहान माणूस नाही. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यातून गेल्यानंतर खरं तर त्यांच्या काय काय एवढा मोठा नेता होता. आता प्रमोद महाजनजी एवढे मोठे नेते, गोपीनाथ मुंडे साहेब एवढे मोठे नेते. अहो काय काय लोक सांगतात माहिती आहे का की एकदा मुंडे साहेब आणि महाजन साहेब प्रचाराला निघाले की त्यांनी गाडीमध्ये डिझेलची टाकीच ठेवली होती 200 लिटरची. का तर समजा गेले तिथे डिझेल टाकायचे आणि त्या काळामध्ये पैसे नसायचे, आणि मग डिझेलच्या टाकीमध्ये जर टाकी भरून असेल तर आता कसं घ्यायचं डिझेल, तर टाकी ठेवली आणि टाकीमध्ये ते डिझेल भरून घ्यायचे. अशा पद्धतीनं काम केलेलं माणूस. आणि आता रावसाहेब दानवे जे आहेत त्यांनी सांगायचे की आम्ही सगळे सभा करून यायचो आणि नदीच्या काठी जाऊन आम्हीच साबण घेऊन आमचे कपडे आम्ही धुवायचो, मुंडे साहेब, महाजन साहेब आणि दानवे साहेब असे. आता अशातून कामं केलेली माणसं, एवढी मोठी माणसं, आबाळ एवढी मोठी माणसं झाली. समजा आता प्रमोदजीचं जर अपघात झाला नसतं तर प्रमोदजी देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. बरोबर. एवढ्या लेवलचा माणूस. आणि मुंडे साहेबाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता मी देशात आता जवळपास किती दिवस झाले, 14-15 वर्ष. हां, पण 14-15 वर्ष झाले. आज बी देशाच्या कुठल्याही भागामध्ये जर गेलं, मी दिसलो की लोक मला मुंडे साहेब दिसतात म्हणते. मला भेटल्यानंतर, मी तर जातीनं मुसलमान माणूस, ऐकलं का मला एवढं कुठे गेले की अरे वा 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 मुंडे साहेबाचा माणूस आला. आजपर्यंत, आजच्या घडीपर्यंत. आता परवाच मी ह्याच्यामध्ये होतो गुजरातमध्ये, सुरतमध्ये, आणि तिथं मी गेल्यानंतर लोक म्हणले अरे वा आप मुंडे साहब के ये मुंडे साहब के बहुत करीब थे. म्हणजे कुठे जावा की मुंडे साहब के बहुत करीब थे, बहुत चहेते थे, असं आज घडीपर्यंत सांगितलं जातं. आणि दिल्लीमध्ये तर सगळी मोठी माणसं, म्हणजे राजनाथ सिंग साहेब असो का आणखीन बाकी मोठे नेते मंडळी असो, हे सगळेजण मला ओळखायचे की मुंडे साहेबाचा एक खंबीर पाठीराख आहे, समर्थक आहे. अशा पद्धतीनं माझी ओळख दिल्लीमध्ये, माझी जी ओळख महाराष्ट्रात तर मुंडे साहेबामुळेच आहे, पण देशभरामध्ये माझी ओळख आजही मुंडे साहेबाचा एक समर्थक कार्यकर्ता अशीच आहे. अशा पद्धतीनं ते म्हणजे त्याच्यामुळं माझा फायदा झाला. आणि मग आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असो, नितीन गडकरी साहेब असो, एकनाथ खडसे साहेब असो, हरिभाऊ बागडे असो, की हे जे काही सगळी मोठे त्या काळातले नेते मंडळी होती, ह्या सगळ्या नेते मंडळीमुळं, आता उद्धव ठाकरे साहेब असो, म्हणजे शरद पवार साहेब असो, महाराष्ट्रातले जेवढे मोठे नेते आहेत ना, त्या सगळ्या मोठ्या नेत्यामध्ये मला त्यांच्या जवळ जाण्याचं एकमेव काही जर मला हे सापडलं असेल
तर ते म्हणजे मुंडे साहेबाचा भक्त आणि मुंडे साहेबाचा एक समर्थक असा कार्यकर्ता आहे. या एका गोष्टीमुळं राज्यातल्या नारायण राणे साहेब असो, म्हणजे आता मी किती नावं घेऊ आता, बरोबर, अचानक बरोबर. तुम्ही मला म्हणाले म्हणून मी मला हे होते की या सगळ्या मोठ्या नेत्यामध्ये मला वावरायला जे मिळालं, त्यांच्या जवळ जायला मिळालं, त्याचं एकमेव, आता आम्ही APJ कलाम साहेबाला, तुम्ही इथं बघा बघितलं आता आम्ही. कलाम साहेबासोबत आम्ही मुंडे साहेबामुळे ह्या इमारतीचं उद्घाटन करायला आम्ही कलाम साहेबाकडे गेलो होतो. काय म्हणजे देशातले एकही नेता असा नव्हता त्या काळामध्ये की ज्यांची माझी भेट झाली नाही आणि मला भेटायला मिळाली नाही. अशी संधी जी मिळाली होती मला, ती फक्त मुंडे साहेबामुळे मिळाली होती त्या काळामध्ये. सर, असंही म्हणतात की मुंडे साहेब सातत्याने तुम्हाला रात्री उशिरा फोन करत होते, मग नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे मी जर समजा साहेबाच्या जवळ नसलो तर रात्री मला फोन केल्याशिवाय मुंडे साहेब झोपत नव्हते. एवढं आमचं दोघांचं संबंध होता. आणि एकदा तर तुम्हाला मी कमाल सांगतो की रात्री 11 वाजता मला फोन आला मोबाईलवर आणि ते पहाटे 3:30ला संपलं. हां. म्हणजे कसं असतंय की नेता किती जरी मोठा असला की त्याच्या मनातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी कोण लागतो. आणि योगायोग असं होतं की मला मुंडे साहेब सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणून मी सोबत असलो तर हे व्हायचं आणि नसलो तर फोनवर तरी बोलायचे, परंतु ते बोलल्याशिवाय मला कधी त्यांनी सोडलेलं नाही. एवढं आमच्या दोघांचं एवढं एक दुसऱ्यावर प्रेम होतं. आता ती जी मुंडे साहेबाची जी काही दुर्घटना घडली, त्याच्या आदल्या रात्री वगैरे तुम्हाला काय फोन आला होता वगैरे? हां, ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी मी दिल्लीमध्ये सोबत होतो. 10:30 वाजेपर्यंत मी घरी होतो. रात्री आदल्या रात्री. आणि प्राध्यापक कातकडे म्हणून कृषी विद्यापीठातले एक प्राध्यापक आहेत परभणीचे, ते मी दोघं होतो. आणि 10:30 वाजता त्यांनी सांगितलं की तुम्ही आता जा, मला सगळे लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून मला परळीला सत्कार आहे माझा, मला जायचं आहे, तुम्ही आता जाऊ शकता म्हटले. आणि मी आता जेवण करून झोपतो म्हटले. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो. पण आम्ही गेल्यानंतर रात्री पुन्हा मला 1 वाजता फोन आला आणि 1 ते 1:30 वाजेपर्यंत त्यांनी मला बोलत होते. तर 1:30च्या नंतर कधी झोपले असतील आणि कधी सकाळी 6 वाजता तर ॲक्सिडेंट झाला, कधी उठले असतील मला माहीत नाही. परंतु मला ते 1:30 वाजेपर्यंत तर मला स्वतःला बोलत होते आणि सकाळी जायचं प्लॅन सांगत होते. मी तर त्यांना सांगितलं होतं की मी एअरपोर्टवर येऊ का सोडायला? ते म्हणले नको, मी लगेच संध्याकाळी येणार आहे, कशाला येत आहे तुम्ही? म्हणून मी त्यावेळेस महाराष्ट्र सदनवर राहत होतो आणि ते घरी राहायचे मंत्री म्हणून, त्यांना जे घर मिळालं होतं मीनाबाग बहुतेक, आता मला हे झालंय, कदाचित मीनाबागमध्ये असेल, ते तिथे राहत होते आणि आपण महाराष्ट्र सदनवर राहत होतो. आणि त्यांनी मग मला त्या दिवशी रात्री 1:30 वाजता 1 ते 1:30 अर्धा तास ते मला त्या रात्री बोलले होते. सर, साहेबांचा अपघात झाला, परंतु असंही म्हणलं जातं की तो घातपात होता. काय नेमकं तुमचं काय अंदाज? तर मी माझ्या डोळ्याने जे सदसद्विवेक बुद्धीने बघितलेलं तुम्हाला सांगतो. मला ज्यावेळेस फोन आला, ॲक्सिडेंट झाल्या दुसऱ्या मिनिटाला मला फोन आला आणि मी कपडे न काढता झोपत असतो. पण त्या दिवशी मी कपडे काढून झोपलो होतो आणि मग एकदम ॲक्सिडेंट झाले म्हटलं तर कोणी त्या हॉस्पिटलमध्ये आणलेत म्हणल्यानंतर एम्समध्ये मी उठलो आणि रात्रीचे जशाल तसे कपडे घातले आणि पाण्याची बाटली प्यायला सोबत, का तर मी उठल्या पाणी पितो, पण मला तेवढी सुद्धा सवड झाली नाही. लगेच एक पाण्याची बाटली घेतली, रस्त्यावर महाराष्ट्र सदनच्या बाहेर गेलो आणि रिक्षा पकडला आणि पाणी पित गेलो. मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस 50 डॉक्टरचा घेरा मुंडे साहेबाच्या अवतीभोवती होता आणि ते छातीवर हे प्रेशर करून पुन्हा श्वासोश्वास सुरू होते का हे बघत होते. तिथं त्यावेळेस मी तिथं समोर होतो. आणि मग जेव्हा त्याने सांगितलं की आता काही शक्य नाही, आणि मग त्यावेळेस मी देशातल्या, आता त्यावेळेस मी ड्रायव्हर आणि PA जर सोडलं
तर ते तर बिचारे ड्रायव्हर तर नवीन होता, विषयच नाही. आणि पी ए जे होता ते सगळं घाबरल्या अवस्थेत. घाबरलेल्या अवस्थेमध्ये होतं. आणि माझ्याशिवाय दुसरं तिथं कोण नव्हतंच. आणि म्हणून मी गडकरी साहेबाला फोन केला, मी प्रकाश जावडे साहेबाला फोन केला, मी रामलालजीला फोन केला. त्या काळामध्ये दिल्लीमध्ये जी जी नेते मंडळी होती पवार साहेबांना? नाही 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 नाही, आमच्या पक्षाचे जे जे दिल्लीमध्ये मला ओळखीचे लोक होते त्या सगळ्यांना मी फोन केला. आरोग्य मंत्र्याला भारत सरकारच्या त्यांना फोन केला. पण तेवढ्या सकाळी मला वाटतं 5:30-6 काही त्याला वेळ असेल, कोणीही फोन उचललेला नाही. आणि मग रामलालजी म्हणून जे संघटन मंत्री होते भारतीय जनता पक्षाचे, त्यांचं उलट मला फोन आला. आणि ते आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की असं असं ॲक्सिडेंट झालं आहे आणि मुंडे साहेब सिरियस आहेत. आणि मग त्यांनी सगळ्या मोठ्या नेत्यांना सांगितलं, मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना, राजनाथ सिंग साहेबांना, अडवाणीजींना, ह्या सगळ्या नेत्यांना सांगितल्यानंतर मग सगळ्याचे फोन मला यायला सुरू झाले. मग गडकरी साहेब आले की मग गडकरी साहेबांनी येऊन, खरं तर त्या दिवशी असं झालं की गडकरी साहेब आले, लगेच पत्रकारांनी घेरलं. तर तिथं समजा गडकरी साहेब असं जर म्हणले असते की अपघात झाले आणि प्रकृती स्थिर आहे, हे चालू आहे, त्यांच्यावर उपचार चालू आहे, असं जर म्हणले असते तर महाराष्ट्रात एक वेगळा मेसेज गेला असता. परंतु सत्य घटना अशी होती की त्यांचं देहावसन झालेलं होतं. आणि मग गडकरी साहेबांनी हाय ती प्रॅक्टिकल गोष्ट सांगितली. मग सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना एकदम शॉक बसला. आणि ते एकदम शॉक बसल्यामुळं मग काहीतरी ॲक्सिडेंट नाही, घातपात आहे, असं आहे तसं आहे, ही सगळी चर्चा सुरू झाली. परंतु माझ्या माहितीप्रमाणे ते ॲक्सिडेंट होतं. आणि ॲक्सिडेंटसुद्धा कसं होतं तर त्या काळातले जे आरोग्यमंत्री होते दिल्लीचे, मी आता नाव विसरतोय, तर त्यांनी मला जी माझ्यासमोर जे बोलले किंवा प्रेससमोर जे बोलले कि गोपीनाथ जी मेरे बहुत अच्छे फ्रेंड थे और उनका जो मृत्यु हो गया वो सिर्फ गाड़ी में बैठ के बेल्ट नहीं लगाने से हुआ, बेल्ट के वजह से. का तर समजा मुंडे साहेबाची ही जी मान आहे ना, ही सगळी मान ॲक्सिडेंटमुळं अशी काचेसारखी झाली होती. मुंडे साहेबाला अशी मान ओळवता येत नव्हती. मागे जर बघायचं असेल तर ते पूर्ण फिरत होते, टर्न होत होते. आणि मग ते एकदम समोर गाडी आल्यामुळं ड्रायव्हरने ब्रेक मारला आणि ब्रेक मारल्यामुळं हे पडले की मान कटकन तुटून गेली. असं भारत सरकारचे त्या काळातले आरोग्यमंत्री जे होते त्यांनी हे सांगितलं होतं. आणि मी जे त्या काळातली सिच्युएशन बघितली होती, ते घरातून उठले आणि लोकसत्ता पेपर वाचत बसले आणि ते अनावधानानं असं बसले पेपर वाचत. आणि अचानक असं ॲक्सिडेंट झाल्यामुळं, आणि दिल्लीमध्ये काही मंत्र्याला त्या काळामध्ये अशा मोठ्या गाड्या नसायच्या, कार टाईप गाड्या असायच्या, आणि त्याच्यामुळे ते पडले. समजा त्या दिवशी सोबत मुंडे साहेबाच्या बाजूला जर कोण कार्यकर्ता असता तर ते कार्यकर्त्याला असं धक्का लागला असतं, पण ह्यांना असं झालं नसतं. गाडीत कुणीच नसल्यामुळं हे घडलं होतं असं मला म्हणजे जिथं तिथले बघितलेल्या लोकांनी सांगितलं, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, आणि तिथं असलेल्या डॉक्टरांनी सुद्धा मला ही गोष्ट सांगितली. सर, मुंडे साहेब आणि गडकरी साहेब यांच्यामध्ये मोठं राजकीय शीतयुद्ध होतं अशीही चर्चा होती. वस्तुस्थिती काय नेमकं? तुम्ही नेमकं फारच निकटवर्ती मुंडे साहेबांचे. हे बघा, दोन मोठे नेते एकत्र असल्यानंतर थोडं बहुत खालीवर होत असतं, मान्य आहे मला. परंतु मी एक गोष्ट बघितलेली आहे माझ्या डोळ्यांनी की ज्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळाचं गठन झालं त्यावेळेस नितीन गडकरी साहेब देशाचे नेते होते. आणि मग गडकरी साहेब देशाचे नेते होते म्हणून सगळ्या मंत्रिमंडळाला त्यांनी जेवणासाठी एक कार्यक्रम ठेवला होता
की सगळ्या लोकांना एकत्र जीव घालावं, स्नेहभोजन. स्नेहभोजन करावं, अशा पद्धतीचं कार्यक्रम त्याने आपल्या घरी ठेवलं होतं. मग त्या कार्यक्रमाला जायचं का न जायचं असं एक प्रश्न तयार झाला. परंतु विषय असा होता की ज्या दिवशी मंत्रिमंडळ गठीत झालं ते रात्री, म्हणजे आता सकाळी मंत्रिमंडळाची शपथ आहे, तर रात्री 2-3 वाजेपर्यंत गोपीनाथ मुंडे साहेबाचं मंत्रिमंडळामध्ये नावच नव्हतं. सगळ्या मंत्र्याच्या घरावर रोषणाई झाली. ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांच्या घरावर रोषणाई झाली. स्नेहभोजना दिवशी मुंडे साहेबाचं नाव नव्हतं. नाही, ऐका ना, ते सांगतो ना. तर ते नंतरचा विषय आहे. परंतु मंत्रिमंडळ गठीत व्हायच्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत सगळ्या मंत्र्याच्या घरावर रोषणाई झाली, पण मुंडे साहेबाला काही निमंत्रणच आलं नव्हतं. आणि मग एवढ्या 3 वाजेपर्यंत जेव्हा मुंडे साहेबाचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत आलं नाही, तर काय, तर ते घ्यायचं का न घ्यायचं असा विषय चालत होता असं आम्ही ऐकलो. आणि त्यावेळेस गडकरी साहेबांनी असं प्रस्ताव मोदी साहेबांसमोर ठेवला होता, जर गोपीनाथरावांना जर घेतलं जात नसेल तर मलाही मंत्रिमंडळामध्ये यायचं नाही, अशा पद्धतीचं गोष्ट गडकरी साहेबांनी केल्यामुळं शेवटी ते नाव आलं असं आम्हाला कळलं. आणि मग हे झालं. आणि मग आता हे सगळ्याला माहीत होतं की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नाव येण्यामध्ये, मुंडे साहेबाचं नाव येण्यामध्ये गडकरी साहेबाचं मोलाचा वाटा आहे. मग आम्ही मुंडे साहेबाला सांगितले की साहेब, आपलं मंत्रिपदच त्यांच्यामुळे मिळालेलं आहे, तर आपण जाऊत. आणि मग मी आणि औरंगाबादचे साखरे आम्ही दोघं सोबत होतो. आणि आम्ही दोघं सोबत बसलो की समोर मुंडे साहेब आणि मागे आम्ही दोघं बसलो. आम्ही गेलो गडकरी साहेबाच्या घरी स्नेहभोजनाला. आणि चमत्कार झाला की गडकरी साहेबांना कळलं की मुंडे साहेब येऊ लागलेत, तर ते गेटवर येऊन थांबले. आणि माझ्या डोळ्यात आत्तासुद्धा ते चित्र दिसतंय की गडकरी साहेब येऊन थांबले पायऱ्यावर. आणि गाडी आतमध्ये घरात गेली की ते दरवाज्यावरच गडकरी साहेब थांबले होते. आणि मुंडे साहेब गेल्यानंतर मुंडे साहेबाचं चरण स्पर्श केले. काय म्हणतात? हो, चरण स्पर्श केले. मुंडे साहेबाच्या पायात वाहनं होती, तरी त्या वाहनासकट गडकरी साहेबांनी चरण स्पर्श केलं आणि उठले. आणि उठून म्हणले, गोपीनाथरावजी, तुम्ही माझे नेते होतो, माझे नेते आहात आणि माझे नेते राहणार. अरे बाबा. तुमचं स्थान वेगळं आहे आणि माझं स्थान वेगळं आहे, तुम्ही माझे नेते आहात, असं म्हणून सन्मानानं घरात घेऊन गेले. आणि मग आम्ही जेवण करून ज्यावेळेस परत निघालो, परत निघताना आमच्या गाडीमध्ये अजून एक जण वाढलं, ते म्हणजे सुनील राणे. आणि मग आम्ही सगळेजण चर्चा करत गेलो. आणि मग असं ठरलं की आता गडकरी साहेबाबद्दल एकही चुकून अपशब्द काढायचा नाही. आणि मग की आता गडकरी साहेबाचं आणि मुंडे साहेबाचं जे काही नेतृत्वाबद्दलचं थोडं बहुत जे काही मतभेद होते ते आता जुळून खाक झालेले आहेत. आणि मग आता आपण गडकरी साहेबाबरोबर गोडीनं राहायचं, बरोबर, असं आमचं ठरलं. आणि मग त्याला आता हे काय द्यायचं, तर 2दा दिवसातून मी जायचं आणि गडकरी साहेबाला भेटून यायचं. आणि मग त्याच्यामुळे काय होईल की गडकरी साहेब म्हणतील कसं काय. तर तसंच झालं की आम्ही गेलो. आणि गेल्यानंतर गडकरी साहेब म्हणले, कसं काय रे, चक्रालय मारलं रे तू. तर म्हणले, काय म्हणते तुमचा नेता. आम्ही म्हणलो, साहेब, आता आमचं असं ठरलेलं आहे की तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि तुमच्याशिवाय काही करायचं नाही. तुम्हाला सोबत घेऊनच आम्हाला काम करायचं आहे. आमचे सगळे जळमटं आता मोरून गेलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडून जे झालं असेल, इकडून काही झालं असेल, आता ह्याच्या पुढे आयुष्यात मरेपर्यंत आपल्यात काही व्हायचं नाही, अशा पद्धतीचा निर्णय आमच्याकडून झालेला आहे साहेबाकडून. हे आता मी आपल्याला सांगतो. खरंच काय रे. मी म्हणलं खरंच का. तर त्यांना सुद्धा मी बोललेले म्हणजे मुंडे साहेब बोललेले असंच वाटत होतं. आणि मग ते हे झालं. त्या दिवशी
म्हणजे आमचे सगळे जळमट मळून गेले. पण दुर्दैव की 8 दिवसानंतरच अपघात झाला. सर, राज्याच्या राजकीय पटलावर तुम्ही पण आता सांगितलं की मुंडे साहेबांचे समर्थक म्हणून तुमची ओळख. आता मुंडे साहेबांच्या पश्चात, आता मुंडे साहेबांना जवळपास 14-15 वर्ष झाली, तर तुम्हाला तर लेबल लागलं होतं मुंडे साहेबांचे समर्थक म्हणून. तर त्याचा तुम्हाला काय त्रास झाला का नंतर मुंडे साहेबांच्या पश्चात भारतीय जनता पार्टीमध्ये? नाही, खाली जर बघितलं हा खाली, हा तर खाली जे मुंडे साहेबाचे समर्थक होते ते मला विरोध केले आणि मुंडे साहेबाचे मित्र होते ते मला विरोध केले खाली. परंतु वर मोदी साहेब असो का अमित शाह साहेब असो, गडकरी साहेब असो का राजनाथ सिंग साहेब असो, वर मला सगळ्यांनी प्रेम केलं, सगळ्यांनी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुंडे साहेब एक वेगळं नातं होतं आणि ते नातं आपण सांगू शकत नाही, गुरु शिष्याचं नातं होतं. आणि देवेंद्रजी हे मुंडे साहेबांना म्हणजे वडिलासारखं सन्मान करायचे काय. आणि मग तुम्हाला आत्ता हे सगळं जे आमचं जे हे झालंय ना, वाचलंय ना, मुंडे साहेब गेल्यानंतर प्रचंड माझ्या डोक्यावर कर्ज होतं आणि लोकांना हे माहिती नाही की मुंडे साहेब गेल्यानंतर माझ्या डोक्यावर 14 कोटी रुपयाचं कर्ज होतं. का तर मुंडे साहेबने काय सांगितलं, तर हे कर तू, झालेलं कर्ज आपण बघू तू. आणि ते कर्ज झाल्यानं साहेब गेले. साहेब गेल्यानंतर मला बँक जवळ ज्या बँकेचे 12 कोटी रुपये झाले होते त्या बँकेने साहेब असेपर्यंत मला काही मागितलं नाही. पण साहेब गेल्यानंतर ते मला म्हणले की आता आम्ही तुमची जप्ती करणार आहे. आता कुठून देणार आहे तुम्ही? ते साहेब होते तोपर्यंत त्यांना वाटायचं की अरे कधी बी देतील, आपल्याला कधी नोटीस नाही, मागणं नाही, काहीच नाही. मग ते 14 कोटी रुपये कसे फेडायचे? आणि मग जेव्हा विषय आला तेव्हा म्हणजे देवेंद्रजींना आणि चंद्रकांत दादा पाटील या दोघांना हा विषय कळला. आणि तुम्हाला सांगतो, मला कर्जाच्या तावडीतून असं कुठं होत नसतं, पण मला कर्जाच्या तावडीतून, बँकेच्या तावडीतून मुक्त करायचं काम, बोलू नये पण आज बोलतो, देवेंद्रजी आणि चंद्रकांतजी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि चंद्रकांतदाने दोघांनी मिळून बँकेच्या चेअरमनला बोलवलं, 1 टाइम सेटलमेंट केली. अरे बापरे. आणि मी जेवढं बँकेकडून घेतलं होतं तेवढ्याच पैशावर आमची तडजोड झाली आणि त्याही पैशाची व्यवस्था या 2 नेत्यांनी उभी केली. अरे बापरे. आणि मग तुम्हाला सांगतो मी की साहेब गेल्यानंतर मी ज्या काही टेन्शनमध्ये होतो त्या टेन्शनमधून या दोघांनी मला वाचवलं. आणि त्या काळामध्ये आणखीन एका माणसाने मला प्रचंड मदत केली. त्या माणसाचं नाव खासदार संजय काकडे. त्यांनी तर मला सांगितले की आता पाशा पटेलचा आधारवडच गेलेला आहे आणि त्यांनी सांगितले की बाबा तुला काही लागलं केलं तर तू आमच्याकडे येत जा, का तर आम्हाला माहिती आहे की मुंडे साहेब तुला किती जपत होते. आणि तोपर्यंत मी असं कधी म्हणजे आत्ता जसं नेते करतात की गुत्तेदाऱ्या करतात, अजून काही गोष्टी करतात, अजून काही वेगवेगळे धंदे करतात, आपल्या कार्यकर्त्याकडून धंदे करायला होतात. मी माझ्या आयुष्यामध्ये माझं यश आहे का अपयश आहे मला माहिती नाही, परंतु मी विषयासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मी काही धंदे केले नाहीत, आगाव धंदे केले नाहीत, धंदे बी केले नाहीत आणि आगाव धंदे तर बिलकुलच केले नाहीत. आणि एक गोष्ट माझी राहून गेली ती म्हणजे की आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी सरकारमधून काही योजना घेऊन द्यावं हेही मला जमलेलं नाही. आणि म्हणून मी फक्त चळवळ एकच चळवळ केल्यामुळं माझ्याकडून ह्या बाकीच्या गोष्टी राहून गेल्या. आणि हे सगळं जे उभं झालं ते मुंडे साहेबामुळे उभं झालं आणि हे गडकरी साहेबामुळे उभं झालं. तर गडकरी साहेबांनी देशातली पहिली मोठी म्हणजे मोदी साहेबाचं सरकार आल्यानंतर त्यांनी पहिली घोषणा केली की प्रत्येक राज्यामध्ये एक ड्रायव्हिंग ट्रेनिंग रिसर्च सेंटर झालं पाहिजे आणि त्याला त्यांनी
17 कोटी रुपये अनुदान दिलं आणि मला हे देशातलं पहिलं म्हणजे मुंडे साहेब गेल्यानंतर माझी ही फाईल होती. ही फाईल मी दिल्लीला नेली आणि दिल्लीला नेल्यानंतर माझ्या मनामध्ये एक धाकधूक होती की मुंडे साहेबाचं आणि गडकरी साहेबाचं जुनं थोडं खटकलेलं होतं आणि आता मी हे फाईल नेलेलं आहे. मला माहिती होतं ह्या दोघांचं मिटलेलं होतं, तरी पण गडकरी साहेब स्वीकारतील का नाही म्हणून मी फाईल घेऊन गेली. आणि फाईल घेऊन गेल्यानंतर गडकरी साहेबांनी सांगितलं की तू जे काही आता हे आणलेलं आहेस, तुझी फाईल आणलेली आहे, ही फाईल मला 100% मंजूर करायची आहे. आणि त्यांच्या मनात जर नसतं तर त्या काळात ह्या माझ्या योजनेमध्ये हे होते, 2 गोष्टी होत्या. एक ही योजना 5 कोटीची एक होती आणि 17 कोटीची होती. गडकरी साहेबाच्या डोक्यात जर पाप असता तर गडकरी साहेब म्हणले असते तुला योजना देतो आणि ते 5 कोटीची देऊन डोळे पुसले असते. मग ते म्हणले, मी म्हणलं सर 5 लिहून आणू का 17 लिहून आणू? ते म्हणले 17 लिहून आण. मी म्हणलं साहेब असलीच एक संस्था पुण्यात झालेली आहे. ते म्हणले ती सरकारी आहे, तुझी खाजगी आहे. म्हणजे मी तेही तपासून बघितलं तर गडकरी साहेबांनी ते पुण्यात एक संस्था असताना सुद्धा हे माझी संस्था खाजगी NGOला द्यायची आहे आणि ती NGOला द्यायची काही अडचणच नाही म्हणून तुला देतो असं मनामध्ये अजिबात खोट न ठेवता त्यांनी ही योजना मंजूर करून दिली. म्हणूनच आज हे भव्य दिव्य संकुल उभं राहिलेलं आहे. सर, आज जर मुंडे साहेब असते तर राज्यातील राजकीय चित्र काय राहिले असतं? मुंडे साहेब जर राहिले असते तर सगळं राजकारण मुंडे साहेबाच्या भोवती फिरलं असतं, दुसरं काय. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या जे काही मुंडे साहेबाप्रती ज्या काही आठवणी आहेत त्याला उजाळा दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.